नमस्कार विद्यार्थी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल विद्यार्थी विश्वमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी मित्र भरती 2026 बद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पात्रता, कामाचे स्वरूप काय असेल, त्याचबरोबर पगार किती असेल आणि ही भरती परमनंट असेल की टेम्पररी काळासाठी असेल, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनेलचं सबस्क्रायबर गोल हा 1000 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहे. तर व्हिडिओला सुरुवात करतो मंडळी. तर बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यातर्फे ही भरती आलेली हुतात्मा हे काय ॲड्रेस आहे तो. 17 ऑगस्ट 2026 रोजीची जाहिरात आहे. व्हिडिओ बनवायला थोडा वेळ होतोय काही कामानिमित्त, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याच्यासाठी अर्ज कसा करायचा याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, विषय आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात शेतकरी मित्र निवडीबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांना मान्यता देण्याबाबत. तर यामध्ये तुम्ही इथे बघू शकता, ते दिलेलं आहे. आपल्याला संदर्भ पण दिलेले आहेत. आपले पत्र दिनांक 12/5/2026. हे काय संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांची पत्र पण आहे. तर यामध्ये त्यांनी स्पष्ट इथं उल्लेख केलेला आहे. तुम्ही बघू शकता की आत्मा योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिमहा ₹1500 याप्रमाणे मानधन तत्वावर शेतकरी मित्रांची निवड करावयाची आहे. याबाबत क्षेत्रीय स्तरावर शेतकरी मित्र निवडीबाबत निर्गमित करावयाच्या मार्गदर्शक सूचनेचा मसुदा संदर्भाधीन पत्र क्रमांक 1 अन्वये मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे. तर तुम्हाला आता एक गोष्ट इथं क्लिअर झाली असेल की प्रति महिना ₹1500 मानधन इथे कृषी मित्र या पदासाठी आहे. त्याचबरोबर इथे सन 2026-27 या वर्षासाठी शेतकरी मित्र निवडीच्या म्हणजेच हे जे पद आहे ते 1 वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे, त्यामुळे परमनंट पद नाही आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बघू शकता की सदर संदर्भाधीन पत्र क्रमांक 2 अन्वये मिळालेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये सुधारणा करून सुधारित मसुद्यास मान्यता देण्यात येत आहे, त्याची प्रत सोबत जोडली आहे. तरी मान्यताप्राप्त सुधारित मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय स्तरावर निर्गमित करून शेतकरी मित्र निवडीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता आवश्यक ती पुढील योग्य कारवाई करण्यात यावी ही विनंती. तर तुम्ही बघितलं असेल, यामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. तर आपण बघूया यासाठी शेतकरी मित्र या पदासाठी ते निवडीचे निकष काय असणार आहेत, पात्रता काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघू शकतो तुम्ही इथं शेतकरी मित्र निवडीचे जे निकष आहेत त्यावर आपण बोलूया पहिला की शेतकरी मित्र निवडीच्या निकषामध्ये शेतकरी मित्र आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि गाव पातळीवरील शेतकरी यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा असल्यामुळे तो शेतकरी अनुभवी आणि प्रयोगशील शेतकरी असणे आवश्यक आहे. निवड करताना तशा पद्धतीचा क्रायटेरिया तिथे लावला जाईल. म्हणजे जो गावातील तुमच्या प्रगतशील शेतकरी असेल, ज्याचं बाकीचे शेतकऱ्यांशी संवाद असेल, बाकीचे शेतकरी त्याच्याकडून गायडन्स घेत असतील, अशा व्यक्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्र हा कृषी क्षेत्रामध्ये आवड असणारा पाहिजे. त्याचबरोबर तो कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा पाहिजे. त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा सुद्धा पाहिजे. या बऱ्याच गोष्टी आहेत. मी ही PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेन, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्र हा कृषी विस्तार यंत्रणा व शेतकरी यांच्यातील दुवा असल्याने शेतीतील कौशल्य सिद्ध केलेला असावा, म्हणजे जेणेकरून बाकीचे शेतकरी त्याचं अनुकरण करतील. त्याचबरोबर या शेतकऱ्याची शेतकरी मित्र म्हणून निवड करायची आहे, त्याने विस्तार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी स्वयंप्रेरित सेवाभावी वृत्तीने काम करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर शेतकरी मित्राची आवश्यक तिथे कृषी विभागाच्या विविध मोबाईल ॲप आणि MIS पोर्टलवर माहिती भरण्याची तयारी असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला मोबाईल वापरता येणं गरजेचं आहे जर तुम्हाला शेतकरी मित्र या पदासाठी तुमची निवड व्हायची असेल तर. तर आता यामध्ये बघूया. त्याचबरोबर शेतकरी मित्राचं अजून काय काय पाहिजे. शेतकरी मित्राकडे गावातील व त्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची संवाद साधण्याची कौशल्य, जसं मी तुम्हाला वर सांगितलं, तो बाकीच्या शेतकऱ्यांचा रोल मॉडेल असला पाहिजे. तसेच
त्याच्याकडे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे संघटन करण्याचे कौशल्य पाहिजे. त्याची बोलायची म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करण्याची त्याची ताकद पाहिजे, कारण जेणेकरून तो बाकीच्या शेतकऱ्यांना एकत्र आणेल विविध योजनेच्या याच्यासाठी. त्याचबरोबर त्याच्याकडे कार्यक्षेत्रातील शेतकरी, कृषी विभाग यांच्याशी समन्वय साधून काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनी सातत्याने तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक BTM यांच्याशी संपर्कात राहणे व दिलेले काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तर यासाठी पात्रता काय काय आहे ती आपण आता बघून घेऊया या व्हिडिओमध्ये. बघू शकता शेतकरी मित्रासाठी जी आवश्यक पात्रता आणि नियम आहेत त्यामध्ये पहिला जो आहे ते वयोमर्यादा आहे 25 ते 60 वर्षाची वयोमर्यादा आहे, म्हणजे 25 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. रहिवासाची अट इथे दाखवलेली आहे, त्यामध्ये काय संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील असावा. तर मित्रांनो जागा किती आहेत एकूण, तर 11,587, म्हणजे प्रत्येक गावासाठी एक कृषी मित्र आपला निवडणार आहे शेतकरी मित्र म्हणून. त्याचबरोबर त्याची शैक्षणिक पात्रता काय असेल, तर शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असावा. निवड करताना समजा एकापेक्षा जास्त अर्ज आले असतील तर त्यामध्ये ज्याचं क्वालिफिकेशन हायेस्ट आहे त्याला प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर सर्वात मॅन्डेटरी गोष्ट तो शेतकरी असणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. त्याचबरोबर मी जसं म्हणलं त्याला सोशल मीडिया हाताळण्याचं ज्ञान आवश्यक आहे, कारण गव्हर्नमेंटचे जे कृषी विभागाचे जे ॲप असतात ते त्याला हाताळता आले पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी सन्मान, शेती हा दुय्यम व्यवसाय नसावा, हे आहेत. त्याचबरोबर अजून आपण याच्याशी रिलेटेड अटी त्याचबरोबर पात्रता पाहणार आहोत. तर जसं मी सांगितलं तुम्हाला बाकीची तर पात्रता आहेच 12वी, आणि अजून एक महत्त्वाची पात्रता म्हणजे शेतकरी मित्रांनी दिवसातून किमान 2 तास कृषी विभागाचे काम करणे आवश्यक नाही. त्याचबरोबर शेती हा शेतकरी मित्राचा दुय्यम व्यवसाय नसावा, म्हणजे त्याचा प्राथमिक व्यवसाय म्हणजेच त्याचा शेती आहे असावा. म्हणजे एखादा व्यक्ती बाहेर नोकरी करतोय आणि शेती करतोय तर तशा लोकांना इथे प्राधान्य दिले जाणार नाही. त्याचबरोबर जे मानधन मिळणार आहे ते उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नये. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत शेतकरी मित्राची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनी त्याचे कार्यक्षेत्रात स्वयंप्रेरित सेवाभावी वृत्तीने काम करणे अपेक्षित आहे. शेतकरी मित्राची जी प्रमुख कार्य खालीलप्रमाणे असतील, त्यामध्ये काय नैसर्गिक शेती व आत्मा योजनेनंतर शेतीशाळेसाठी लाभार्थी निवड करणे, शेती शाळा राबवण्याकरता सहाय्य करणे, शेतीशाळेची सर्व वर्गांना उपस्थित राहणे. इथे तुम्ही सर्व कामे बघू शकता त्याची काय काय आहेत ती. तर आपण त्यानंतर बघूया की यामध्ये महत्त्वाचा घटक आहे तो त्याची निवड प्रक्रिया कशी होणार. तर निवड प्रक्रिया याची अशी होणार की प्रत्येक तालुक्यामध्ये 30% जागा शेतकरी मित्राच्या या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आता त्या कशा 30% डिसाईड करणार, तर जे तालुका कृषी अधिकारी आहेत ते त्याच्या तालुक्यातील एकूण गावापैकी 30% गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव करतील, म्हणजे करावीत अशी त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते कंपल्सरी आहे. त्यामुळे या निश्चित केलेल्या गावाबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित कृषी अधिकारी यांना योग्य त्या लेखी सूचना द्याव्या. त्याचबरोबर आता महत्वाचा विषय त्यानंतरची गोष्ट आहे शेतकरी मित्र निवड करताना सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी मित्र निवडण्याबाबत ग्रामपंचायतीची सूचना फलक व इतर माध्यमातून प्रसिद्धी करावी. प्रसिद्धी करणे आवश्यक आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक अर्ज करतील. त्याचबरोबर संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सहाय्यक कृषी अधिकारी मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करावे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 9 सप्टेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याची सूचना दिली आहे. तथापि ज्या गावांनी ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली नाही त्यांनी तात्काळ स्थापन करून शेतकरी मित्र निवडीची कार्यवाही करावी. त्यानंतर महत्वाचा विषय असा की निवडीचे निकष काय काय असतील, हा पार्ट महत्वाचा आहे, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. निवडीचे निकष
उपलब्ध अर्जामधून खालील क्रमाने सर्वात जास्त शिक्षण असलेल्या उमेदवाराची निवड करावी. मी जसं मगाशी सांगितलं, ज्याचं जास्त शिक्षण त्याला प्राधान्य. पहिले ज्याचं पदवीधारक असेल त्याला पदवीधारक, पदविकाधारक, त्यानंतर 12वी उत्तीर्ण, अशा प्रकारचा हा क्रम असेल. त्यामुळे 2 किंवा अधिक उमेदवारांची सर्वोच्च शैक्षणिक अर्हता समान असल्यास त्या शैक्षणिक अर्हतेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराची निवड करणे अनिवार्य आहे. तथापि जर 2 किंवा अधिक उमेदवार पदव्युत्तर पदवीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता धारण करत असतील तर अशा वेळी त्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षेतील गुणाचा विचार करून ज्या उमेदवारास सर्वाधिक गुण असतील त्याची निवड करण्यात येईल. तर निवड प्रक्रिया तुम्हाला समजलेली आहे. ज्याचे गुण जास्त, समान जर डिग्री असेल तर ज्याचे गुण जास्त त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तर चला आपण पुढे बघूया. पुढचं जे हायलाइटेड गोष्ट आहे ती शेतकरी मित्र निवडीच्या निकषानुसार संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या गावातील ग्राम कृषी विकास समितीचे ठरावणे सर्वानुमते शेतकरी मित्राची निवड अंतिम करावी. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या सूचनावरून असं वाटतंय की ज्याची गावात बऱ्यापैकी ओळख असेल त्या व्यक्तीची इथं निवड होण्याचे चान्सेस जास्त आहे. मानधन काही मंडळी जास्त नाही, त्यामुळं जास्त कॉम्पिटिशन असेल मला वाटत नाही. पण गावात एखाद्या व्यक्ती जर शेती करत असेल तर 1500 मिळाले तर काय वाईट आहे त्यासाठी. तर त्यामुळे प्रत्येकाने अप्लाय करा. त्यानंतर बघूया आपण, एकदा शेतकरी मित्र म्हणून निवड झालेली असल्यास पुन्हा त्यांना शेतकरी मित्र म्हणून निवडता येणार नाही. शेतकरी मित्र हा कार्यक्षेत्रातीलच असणे अनिवार्य आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर तुमचं गाव सोडून दुसऱ्या गावासाठी अप्लाय करत असाल तर ते पॉसिबल नाही, कारण कार्यक्षेत्रामधलेच पाहिजे. शेतकरी मित्र निवड अंतिम झाल्यानंतर त्यांना रुजू करून घेण्यापूर्वी त्यांच्याकडून सोबत दिलेल्या प्रपत्र 5 मध्ये शेतकरी मित्राकडून बंद पत्र लिहून घेणे आवश्यक आहे. आता ते काय आहे तर या PDF मध्ये प्रपत्र 5 म्हणून खाली आहे, हे आपल्याला भरून द्यायचं आहे. तर मी तुम्हाला सगळं देईन. शेतकरी मित्र क्षमता विकास हे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. शेतकरी मित्रांच्या ज्ञानात भर पडावी याकरता आवश्यक असलेल्या शेतकरी मित्रांच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र या ठिकाणी प्रक्षेत्र भेटी आयोजित कराव्या. बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही वाचून घ्या. शेतकरी मित्रांचे कामाचे मूल्यमापन. आता ते कामाचे मूल्यमापन 2 वर्षाच्या कालावधी, शेतकरी मित्राची निवड ही 2 वर्षाच्या कालावधीकरता करण्यात येईल. परंतु शेतकरी मित्राच्या पहिल्या 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रपत्र 2 मध्ये शेतकरी मित्रांनी त्यांची वार्षिक स्वयंमूल्यमापन अहवाल सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. त्यानंतर शेतीशाळा वर्गास उपस्थिती असणे अनिवार्य आहे. 2 शेतकरी मित्राच्या कार्यक्षेत्रामध्ये 2 शेतीशाळा, 6 वर्ग असे 12 शेतीशाळा वर्ग राहतील. त्याचबरोबर गटांची संख्या असेल, गट सर्वेक्षण संख्या असेल. तर शेतकरी मित्राच्या मूल्यांकनाच्या गुणाचा तक्ता इथे दिलेला आहे. तर तुम्ही ते खाली जसं प्रपत्र 5 आणि 2चं सांगितलेलं आहे. प्रपत्र 2 मधील भाग ब एकूण 25 गुण असतील. त्याचबरोबर टोटल जे भाग अ आणि भाग 2 ब यांचे एकत्रित गुण 125 असतील. 125 गुणापैकी त्या शेतकरी मित्राचे वार्षिक गुणांकन राहील. त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत शेतकरी मित्राबद्दल, ते आपण पाहूया. त्यातली पहिली सूचना अशी आहे, जर कोणताही शेतकरी मित्र नादार घोषित झाला, गैरवर्तणूक करताना आढळला किंवा त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्याचे निदर्शनास आले तर ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावानुसार त्याला तातडीने पदावरून काढून टाकण्यात यावे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांना कोणत्याही परिस्थितीत कृषी विभागामध्ये कायम करण्याबाबत दावा करता येणार नाही. त्यानंतर महत्वाचा विषय, शेतकरी मित्रावरील जो खर्चाचा भाग आहे त्यामध्ये जसं मी सांगितले की 1500 रुपये हे मासिक वेतन आहे, म्हणजेच वार्षिक 18,000 रुपये एवढे मानधन देय राहील. या व्यतिरिक्त अतिरिक्त कोणताही निधी, मानधन, प्रवास खर्च, इतर भत्ते देय राहणार नाही. त्यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी शेतकरी मित्रांना त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सोबत दिलेल्या प्रपत्र 1 मध्ये सादर करावा. त्यानंतर प्रपत्र क्रमांक 1 मध्ये स्तंभ क्रमांक 3 मध्ये ज्या 3 महिन्याचा कालावधी करता अहवाल मागवला जात आहे त्या 3 महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनी कोणकोणती कामे करणे आवश्यक आहे याचे लक्षांक तालुका कृषी अधिकारी यांनी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या सहाय्याने निश्चित करून द्यावे. उदाहरणार्थ,
जसं की शेतीशाळेकरता शेतकरी निवड करणे, शेतीशाळांना उपस्थित राहणे, त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध मोहिमांमध्ये शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत. त्यानंतर प्रचार प्रसिद्धी करणे म्हणजेच काय? तर ही जी कामे आहेत, ती शेतकरी मित्राचे कर्तव्य जबाबदारी आहे. यामध्ये आपण बघू शकता इथे की गट निर्मिती व क्षमता बांधणी, त्याचबरोबर कृषी योजना व प्रशिक्षण, त्यानंतर तांत्रिक प्रसार व समन्वय, ही कामे शेतकरी मित्राची राहतील. त्यानंतर शेतकरी मित्राच्या कामाचा आढावा हा दर 3 महिन्यांनी बैठका आयोजित करून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या बैठकी 2 सत्रात असतील. पहिल्या सत्रात हंगामपूर्व प्रशिक्षण व दुसऱ्या सत्रात त्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात यावा. त्यानंतर जिल्हानिहाय जे आता तुम्ही जे प्रपत्र सांगितलं की शेतकरी मित्राचं नाव येईल, मुख्यालय येईल, शेतकरी मित्राच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांची संख्या येईल, तालुका, जिल्हा, अहवाल कालावधी किती ते किती आहे तो, आणि त्याचं जे मूल्यांकन आहे ते इथे येईल. त्यानंतर इथे सुद्धा प्रपत्र 2 हे पण मूल्यांकनाचाच भाग आहे. त्यानंतर हा सुद्धा मूल्यांकनाचा भाग आहे, मूल्यमापन त्याचंच. त्यानंतर आता जागा किती किती आहे, तर टोटल जागा जसं मी तुम्हाला म्हटलं की 11,587 जागा आहे. ते विभागवाई तुम्ही जागा इथे बघू शकता. ठाणे विभाग 1,244, नाशिक विभाग 1,494, पुणे विभाग 1,779, कोल्हापूर विभाग 1,211, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभाग 1,125, लातूर विभाग 1,468, त्यानंतर अमरावती विभाग, नागपूर विभाग, एकूण 11,587 जागा आहेत. तर याचं जे तुम्हाला बंधपत्र द्यायचं आहे, तुमची स्वाक्षरी वगैरे करून द्या. तर याचा फॉर्म कसा भरायचा आहे याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर त्या डिस्क्रिप्शन जाऊन फॉर्म कसा भरायचा आहे व्यवस्थित बघून तशा पद्धतीने अप्लाय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओला तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.